सर्वांना आयुष्याच्या या वळणावर म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते। तर मित्रांनो बघा, खूपच कामं आहेत आणि आज दुकानात आहे कामाला मी एकटीच। निखिल आणि बाबा थोड्या वेळात येतील। हे गेलेत कामाला, यांची सेकंड असल्यामुळे आठवडाभर संध्याकाळचा लोड माझ्यावर असतो। आणि आता इथे चालले छान अशी भाजी बनवायची आणि चपात्याही मलाच करायचे आहेत। 25 भाकऱ्यांची ऑर्डर ऑलरेडी येऊन पडले आणि भाजी मलाच बनवायची आहे। सुंदर अशी भाजी बनवायची चालले आणि इथून पुढे दुकानही मलाच चालवायचं आहे। थोडाफार हातभार बाबांचा होतो, बाबा थोडे मदत करतात बनवायला, द्यायला, काउंटर वगैरेला ऑर्डर घेतात। त्यांना भाज्या बांधता येत नाही तर मी भाज्या बांधते, ते ऑर्डर घेतात आणि चपात्या वगैरे थोडं द्यायला मदत करतात। आज ताई आलेल्या नाही चपात्यावाल्या, त्यांच्या बहिणीच्या सासूचं कार्य असल्यामुळे त्या तिकडे गेलेत आणि कदाचित दुसऱ्या ताई आहेत त्यासुद्धा लेट येतात ना। आता बघा एवढं काम आवरायचं आहे, काही सुचत नव्हतं, म्हटलं एक ब्लॉग बनवते, छान वाटेल। मस्त अशी भांडी पडलेली घासायची, सुंदर अशी भांडी घासूया आणि छान असं कामाला सुरुवात करूया। कामही आपलं, दिवसही आपला आणि असेच ब्लॉगवर राहा। मी तुम्हाला पुढचं काय काय दाखवते मी केले। आता भाज्या लावायला चाललेत, एक मटर पनीरची भाजी लागेल, एक मूग मटकीची भाजी लागेल, तिथून पुढे थोड्या चपात्या होतील, एक गवारची भाजी लागेल। तर आता चला भाज्यांना सुरुवात करूया। तर मित्रांनो इथे बघा मी टोमॅटो चिरून भाजीमध्ये टाकणार आहे आता आणि म्हटलं पुढे काय करावं हा विचार करत करत टोमॅटो चिरत होती, दुसरं काही नाही। एवढंच की काम पटापट आवरायचं होतं कारण पुढे जाऊन भाकऱ्यांची सुद्धा ऑर्डर द्यायची होती आणि कसे मी फटाफट टोमॅटो चिरून टाकले आणि तिथून पुढे भाजी आवरली आणि विचार करत होती की पुढे काय आपलं काम करावं, पण नाही लक्षात येत नव्हतं काय, पण तरी पण आपलं काम स्वतः सुरू ठेवलं। आणि ते बघा मस्त अशी मिक्स कडधान्याची भाजी आहे, खूप छान होते, सुंदर अशी जाते सुद्धा, दुकानाला लागते सुद्धा सुंदर। आमच्या घरात पण खूप छान आवडते, सर्वांना आवडते ही भाजी, आम्ही सुद्धा खातो आणि दुकानलाही होते कारण मिक्स कडधान्याची भाजी अतिशय पौष्टिक आणि दिसायला तर इतकी सुंदर वाटते ना ती की असं वाटतं अशीच खावी। सुंदर अशी भाजी असते ही मिक्स कडधान्याची। पनीरसाठी टोप रिकामा करत होती, म्हटलं पटपट टोप रिकामा करून भांड्यावरून घ्यावी। एक साईडला भांड्याचा खटापरा पडला होता, एक साईडला ही पनीरची भाजी टाकायची होती, तर म्हटलं आधी एक टोप धुवून घेते आणि त्याच्यातच भांडी नंतर धुवेन मी। आणि पहिलं पनीरची भाजीसाठी एक टोप धुवून घेतला। एकदमच काम आल्यावरती काही सुचत नाही कसं करावं काय करावं, पण त्यातूनच ॲडजस्ट करत असते। तर फटाफट त्याच्यात कॅमेरा कुठे ठेवायचा काय करायचं, बाजूला गॅस असतो त्यामुळे कॅमेरा ठेवताना जरा भीतीच वाटत असते मला। फटाफट टोप धुवून घेतला, म्हटलं आता पनीरची भाजी लावून घेतली एक साईडला की परत एक साईडला भांडे घासून घेऊन पुढं पीठ मळायचं असतं, भाकऱ्यांची उकड काढायची असते, खूप कामं असतात डोक्यामध्ये, पण करताना एकच काम करायचं असतं जरी डोक्यात भरपूर गोंधळ असला तरी। तर हे बघा आता मी हा टोप घासून घेते पनीरसाठी। तर सांगण्याचा प्रयत्न हाच करते आहे की किती कामं असलं तरी डोकं शांत ठेवून ती कामं वेळेत पूर्ण करायची, हाच पूर्ण हे असतं ध्येय असतं माझं की किती गडबड झाली तरी प्रत्येक कामामध्ये हे चोख झालं पाहिजे, भाज्या कुठल्याही खराब न झाल्या पाहिजेत आणि वेळेत सर्व झालं पाहिजे याच्याकडेच लक्ष असतं कायमस्वरूपी। हा ठेवला टोप मी गॅसवरती भाजीसाठी, म्हटलं पहिली पनीरची भाजी लावून घेते, दोन्ही साईडला 2 भाज्या झाल्यावरती थोडं हलकं पडतं। हे वाटाणे भिजवलेत मी फ्रीजरमध्ये असल्यामुळे ते कडक होतात। हा पनीर काढते मी फ्रीजमधून, फ्रीजमध्ये पनीर ठेवल्यामुळे पनीर खराब होत नाही। नुकताच आणलेला होता तरीसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते, पनीर रिस्क न घेता तो फ्रीजमध्ये ठेवते। रोज 1 किलो पनीर आम्ही मागवतो आणि तो चांगला आहे की नाही हे सुद्धा ह्याची आम्ही खात्री करून घेतो तरच वापरतो, कारण तो घरातसुद्धा आम्हाला खावा लागतो। तर आता हल्ली सगळं चांगलं वाईट काही सांगता येत नाही, काही कशात भेसळ आहे आणि काही आपण टोकापर्यंत जायचं म्हटलं तर सगळ्यातच भेसळ आहे, त्यामुळे त्यावरती न वार्ता केलीच बरी, न बोललेलंच बरं। तर इथे मी कसं तरी गॅस पेटवला एका हाताने आणि ही बघा मस्त अशी भाजी परतते। भाजीतलं पाणी आटल्याशिवाय आमचं मी वरती काहीही मसाला टाकत नाही, कारण मला आवडतं भाजी ही चांगली तेलात फ्राय करून घ्यायला। कोणतीही भाजी, ओली भाजी असू दे, भिजवलेले कडधान्य असू दे, जेव्हा आमचं पाणी कांद्यामध्ये परतून निघतं तेव्हा भाजीला टेस्ट वेगळीच येते। इथे पनीरसाठी मी टोप तापवत होती
पुढे पनीर कटिंग करायला घेतले. भरपूर असा व्हिडिओ असतो जो करता येत नाही मला. जेवढं शक्य असेल तेवढं मी पॉसिबल असेल तेवढंच हातात कॅमेरा धरून करत असते. एका हाताने पनीर कापते बघा, कारण इथे स्टँड ठेवायलाही जागा नसतो. घरी असते तर घरीच सेटअप वगैरे करता येतो, पण दुकान असल्यामुळे सेटअप प्रॉपर करता येत नाही. छोटंसं दुकान आहे, तर हातामध्ये धरून जेवढं काही होईल पॉसिबल तेवढं मी व्हिडिओ करत असते. तर इथं सुंदर अशी पनीरची भाजी रेडी होते. बघा, पनीरचे पीसेस जास्त मोठे येईन जास्त छोटेही नसतात, मीडियम प्रकारचे असतात. त्यामुळे खाणाऱ्यालाही आणि देणाऱ्यालाही दोघांनाही सोपं जातं. आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मी भाजी लावते. 25 रुपये 100 ग्रॅम अशी दुकानात भाजी लावते मी. खूप सुंदर अशी भाजी जाते. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत भाजी आवडतात आणि आवर्जून घेऊन जातात ही भाजी. एकही दिवस असं नसतो की सकाळ संध्याकाळ पनीरची भाजी दुकानात नसते. दोन्ही वेळा पनीरची भाजी असते. दिवसातून एकदा काउंटरला कडधान्याची भाजीसुद्धा लागते. प्रॉपर कडधान्य आणि पनीरची भाजी, पण कडधान्य वेगवेगळे असतात. इथे निखिल त्याचा लेक्चर चालू व्हायच्या आधी 15-20 मिनटासाठी मला मदत करायला आला होता, कारण ताई आल्या नव्हत्या ना. तर थोडा म्हणला मम्मी मी मदत करायला येतो. त्याचे लेक्चर चालू होणार होते म्हणून फटाफट तो काउंटर वगैरे साफ करून मला थोडीशी मदत करतो. इथे डाळ रेडी झाले बघा. मी बोलली तशी सर्व व्हिडिओ टाकतं, मला येत नाहीत. एक साईडला गव्हाची मशीन चालू केली होती चक्की, एक साईडला गहू चालू होते, एक साईडला कडधान्याच्या भाजीला शिटी होत नव्हती आणि हाताने बघा शिटी परत करत होती. तिथे ते 2-3दा हात लावल्यानंतरच वर झाले बघा. सुंदर असा आवाज येतो तिचा. आणि इथे चालले आता चपातीची तयारी. तर मी म्हटलं चपाती करून घ्यावी, कारण दुसऱ्या ताई येईपर्यंत आपण जेवढ्या होतील तेवढ्या शक्य असेल तेवढ्या भाकऱ्यांच्या ऑर्डरच्या आधी चपात्या करायच्या होत्या. तर सांगायचं हेच प्रयत्न करते की एवढ्या सगळ्या कामातनं जेवढा वेळ भेटत असेल तेवढा ब्लॉगसाठी देते आणि तिथून माझा ब्लॉग कंटिन्यू व्हावा हाच मी अपेक्षा करते. कायमस्वरूपी जो वेळ भेटेल त्याच्यामध्ये ब्लॉग करण्याचा. तर इथं ताई आल्या होत्या आणि त्यांच्यामुळे मला खूप बरं वाटलं त्यांच्या चपात्या बघून, कारण एक हातभार लागून जातो. एक माणूस असेल जर चपात्याला दोन्ही मीच करायचं म्हटलं खूप थकायला होतं. थकून आल्यावर संध्याकाळी काही सुचत नव्हतं. तर एवढंच सांगेन, सबस्क्राईब माय चॅनल आणि लाईक माय व्हिडिओ. बाय सर्वांना.